नमस्कार मित्रांनो. खऱ्या अर्थानं आपल्या देशाच्या लोकसभेचं अधिवेशन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनाच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करणं, त्याच्यावरती चर्चा करणं हे क्रम प्राप्त झालेला आहे. आपण सध्या पाहतोय की अधिवेशनामध्ये एक विषय हा भरपूर प्रमाणामध्ये गाजत आहे. सध्या अधिवेशनामध्ये ऑपरेशन सिंदूर याच्यावरती एक घमासान अशी चर्चा ठिकाणी सुरू आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे एकमेकावरती अशा पद्धतीने तुटून पडतात की ज्या पद्धतीनं दोन बैलांची झुंज त्या ठिकाणी चालू आहे. खऱ्या अर्थानं लोकसभा अथवा विधानसभा हे दोन्ही आणि ते सर्व सभागृह, राज्यसभा असो, विधानसभा असो, विधान परिषद असो आणि लोकसभा असो, याची पवित्र ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी लोकांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. लोकांच्या आयुष्यावरती परिणाम करणारे निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात. त्यांचं आयुष्य तिथं ठरतं. अशा सभागृहामध्ये आपण या सर्व लोकांना निवडून त्या ठिकाणी पाठवतो. वेगवेगळ्या विचारांचे राजकीय नेते असतात, लोक असतात आणि त्या विचाराच्या प्रवाहातून संघर्ष करून आणि ह्या पूर्ण निवडणुकीच्या माध्यमातून लोक त्या ठिकाणी जातात. मात्र हे जे काही आपलं सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, या ठिकाणी ज्यावेळेस अधिवेशन या ठिकाणी घेतले जातात तर अधिवेशनाचा मूळ मोटिव्ह काय असला पाहिजे की अधिवेशन ही सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी असायला हवेत, त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी असायला हवेत. आपल्याला जे डेली लाईफमध्ये जगत असताना ज्या अडीअडचणी येतात, पुढे बेरोजगारीचा प्रश्न असेल, महागाईचा प्रश्न असेल, संसद आहे, लोकसभा आहे, तर त्या ठिकाणी एक इंटरनॅशनल रिलेशनशिप्स याच्यावरती चर्चा असायला हवी, बरोबर. मात्र हे सगळे इतके विषय देशासमोर असताना बिगारीचे प्रश्न आहेत, उपासमारीचे प्रश्न आहेत, महागाई हे तर झालंच, नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, म्हणजे हे सगळे प्रश्न देशासमोर असताना लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये या विषयांवरती चर्चा होणं अपेक्षित असताना ज्या विषय चर्चेसाठी लोकसभेमध्ये या ठिकाणी घेतले जातात ते खरंच विचार करायला लावणारे असतात. ठीक आहे, ऑपरेशन सिंदूर हे भारताने केलेलं ही सर्वात मोठी कारवाई होती पाकिस्तानवरती आणि ऑपरेशन सिंदूरला आपण सर्व भारतीय म्हणून सर्वांनी त्याला ॲक्सेप्ट केलं, स्वीकारलंय. ती जी काही कारवाई आपल्या देशानं केली पाकिस्तानवरती त्याला आपण पाठबळ देतो, आपल्या देशाला, आपल्या सरकारला, आणि आपण त्याचं समर्थन करतोय. मात्र ज्या पद्धतीची चर्चा ऑपरेशन सिंदूरची आपल्या सभागृहामध्ये सुरू आहे, लोकसभेमध्ये, याच्यावरून एक गोष्ट अशी सुरू होते की एक जण समर्थन करतोय आणि एक जण पाय खेचायचे म्हणून पाय खेचतोय. जी कारवाई आपल्या देशामध्ये जो हल्ला झाला, पहलगाम अटॅक, या हल्ल्याच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर देशानं आणि या सरकारनं अशा पद्धतीचे पावलं उचलणं हे अपेक्षित होतं आणि त्या पद्धतीची पावलं आपल्या सरकारनं या ठिकाणी उचलली. आपण त्या गोष्टीचं समर्थन केलं पाहिजे. आपण सरकारच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून सरकार अशा पद्धतीच्या कारवायांना अटकाव घालण्यासाठी जे काही पावलं त्या ठिकाणी उचलेल त्याला आपण या ठिकाणी समर्थन दिलं पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे. मात्र खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची चर्चा या लोकसभेमध्ये सध्या घडून येते त्याच्यातून एक गोष्ट अशी दिसते की काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलं की काय, अशा पद्धतीची भावना या ठिकाणी मनामध्ये येते की एवढे दुःख कशासाठी, की जे ऑपरेशन आपल्या देशाच्या जे काही नागरिक आहेत, ज्यांच्या परिवारातील लोक त्या ठिकाणी मारले गेले, त्यांना न्याय देण्यासाठी आणि आपला देश हा प्रत्युत्तर देऊ शकतो आणि झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जे ऑपरेशन आपल्या देशानं घडून आणलं, त्या ऑपरेशनला पाठिंबा न देता त्याच्या विरोधात जाऊन त्याच्यावरतीही आक्षेप घेण्याचं काम सध्या विरोधी पक्षामध्ये चालू आहे. हे कुठं ना कुठे तरी लाजिरवाणे आहे. एक या देशाचा नागरिक म्हणून माझ्या देशानं, माझ्या सरकारनं, आणि सर्वात महत्त्वाचं, सरकार जरी बाजूला ठेवलं तरी माझ्या देशाचं जे काही संरक्षण बल आहे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, हे जे काही काम करतात त्यांच्यावरती आमचा एक देशाचा नागरिक म्हणून पूर्णपणे आमचा विश्वास आहे.
त्या विश्वासाला तडा लावण्याचं काम जर तुम्ही अशा चर्चेच्या माध्यमातून जर करत असाल तर हे दुर्दैव आहे. त्यांनी जे ऑपरेशन्स केली त्याचं तुम्ही कौतुक करा. तुमच्याच्याने कौतुक होत नसेल तर तुम्ही शांत बसा. मात्र त्याच्यावरती टीका करून तुम्ही खऱ्या अर्थानं सरकारचं जाऊ द्या, पण मात्र आपल्या संरक्षण दलाचं मनोबल तुम्ही खच्चीकरण करताय याची काळजी तुम्ही कुठेतरी घेतली पाहिजे. अशा गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे. तुम्ही तमाशा म्हणताय, तुम्ही स्टंटबाजी म्हणताय ऑपरेशन सिंदूरला, ही गोष्ट काय तुम्हाला संदेश काय द्यायचा आहे? तुम्ही देशाला तुम्हाला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, लोकसभेमध्ये तुम्हाला बोलण्याची संधी त्या ठिकाणी भेटली. हे तुम्ही तुमचं नशीब माना. कारण तुम्हाला ज्या लोकांनी मतदान टाकले ती लोक या देशावरती प्रेम करणारी आहेत. सरकारने केलेल्या कारवाईला ज्या लोकांनी पाठिंबा दिलाय तेच लोकांनी तुम्हाला तिथं निवडून पाठवलंय. बरोबर, तुम्ही लोकांच्या भावना तिथं ठेवायच्या का तुमच्या स्वतःचा तुमचा जो काही प्रोपगंडा असेल विरोधी पक्ष म्हणून विरोध करण्याचा तो तुमच्या पुरता ठेवा, मर्यादित ठेवा. कारण तुम्ही जे संसदेमध्ये बोलता त्याच रेकॉर्डिंग परत त्या शेजारच्या देशामध्ये रिपीट वाजवल्या जातात, दाखवल्या जातात लोकांना की बघा त्यांच्याच सरकारवरती त्यांच्याच संरक्षण बलावरती प्रश्नचिन्ह आपण निर्माण करण्याची गरज नाही, तर त्यांच्या देशातील विरोधी पक्षाचे नेते हे त्यांच्याच सरकारला प्रश्न विचारतायत आणि जाब विचारतायत. अशा पद्धतीनं तुमच्या इज्जतीचे वाबाडे त्या शेजारच्या देशामध्ये निघतात. लाज वाटायला हवी. या क्लिप ज्या टायमाला आपल्या देशाच्या नेत्यांच्या क्लिप या पाकिस्तानमध्ये वाचतात ना, की हे ऑपरेशनावरती आपल्या देशाचे नेते प्रश्न निर्माण करतात, हे ज्यावेळेस तिकडे दाखवलं जातं त्यावेळेस आमच्या माना, देशाच्या नागरिक म्हणून आमच्या माना ह्या शर्मेनं खाली झुकतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. तुमचे राजकीय प्रोपगेंडे चालू द्या, मात्र ज्यावेळी देशाच्या संरक्षणाचा विषय या ठिकाणी येतो त्यावेळी सर्वांनी एकत्रित येऊन कार्यवाही केली पाहिजे, एकत्रित येऊन निर्णय घेतले पाहिजे. बरोबर, मात्र हे निर्णय झालेले असताना, सर्व कारवाई झालेल्या असताना सर्व देशांमध्ये आपल्या देशातील शिष्टमंडळ भेटून आली, त्यांना ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देऊन आली. मात्र जाऊन आल्याच्या नंतरही ज्या पद्धतीचे प्रश्न लोकसभेमध्ये आज या ठिकाणी उपस्थित केले जातात ते खरंच लाजिरवाणे आहेत, असं माझं या ठिकाणी वैयक्तिक मत आहे. मात्र मला खात्री आहे की आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती जो या देशावरती खऱ्या अर्थानं प्रेम करतो, जो या देशाच्या संरक्षण बलावरती ज्याचा ठाम विश्वास आहे, या लोकांना नक्कीच या अशा पद्धतीच्या डिबेट आणि एकमेकावरती चिखलफेक करणं आणि संरक्षण बलावरती संशय घेणं या गोष्टी नक्कीच आवडणाऱ्या नाही आहेत, याची मला पूर्ण खात्री आहे. आणि आपण एक नागरिक म्हणून या गोष्टीचा विरोध आणि आपण नक्कीच आपलं मत या ठिकाणी प्रकट करू शकतो आणि आम्ही ते करतोय. कुठं ना कुठं तरी या अधिवेशनाचा उपयोग तुम्ही सदुपयोगी करा, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करा, ना की सरकारचं आणि सैन्याचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी करा. या गोष्टीसाठी त्या प्लॅटफॉर्मचा उपयोग तुम्ही करू नका. हे कुठे ना कुठे तरी थांबलं पाहिजे. आणि तुमचा जो माइंडसेट आहे त्या माइंडसेटपासून पुढे या. स्वतःला विरोधी आहात, विरोधी पक्षाची भूमिका तुम्ही निभावली पाहिजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी, ते अतिशय महत्त्वाचं आहे. मात्र लोकशाहीमध्ये विरोध हा देखील कन्स्ट्रक्टिव्ह असला पाहिजे. लोकशाहीमध्ये विरोध हा डिस्ट्रक्टिव्ह नसला पाहिजे. या गोष्टीची जाणीव तुम्हाला ठेवता आली पाहिजे. तुमचं प्रभावीपणा विरोधी पक्ष नेतेपदाचा, विरोधी पक्षामध्ये तुम्ही त्याचा प्रभावीपणा तुम्ही लोकांचे ॲक्च्युअल प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न सोडवण्यासाठी मांडा ना. त्याच्यावरती पोटतिडकीनं बोलताना कोणी दिसत नाही. त्यानंतर जी महागाई वाढत चालली त्या महागाईवरती कुठल्याही विरोधी पक्षातील नेता या ठिकाणी आणि इतक्या पोटतिडकीनं चर्चा करताना दिसत नाही. मात्र अशा काही गोष्टींवरती, ज्या गोष्टींवरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये डिबेट व्हायला नको, त्याच्यावरती अवांतर चर्चा करताना मात्र तुम्ही या ठिकाणी दिसता, हे मनाला वेदना देणार आहे. आणि कुठं ना कुठं तरी आमच्या सर्वसामान्य तरुणांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करणारी अवस्था तुम्ही या ठिकाणी प्रकट करताय. हे तुम्ही थांबवा आणि देशाच्या विकासासाठी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा हे जे काही प्लॅटफॉर्म आहेत, सभागृह आहेत, याचा तुम्ही उपयोग करा आणि या देशाच्या लोकशाहीला बळकट करण्याचं काम तुमच्या माध्यमातून करा, अशीच आमची या देशाचे नागरिक म्हणून तुम्हाला विनंती आहे. कृपा करून देशाच्या सैन्य दलाचं मनोबल खच्चीकरण करू नका. कारण त्यांचं जर मनोबल खच्चीकरण झालं तर भविष्यामधील ज्या काही गोष्टी या ठिकाणी घडणार आहेत, ज्या कुठं आपल्या समोर या ठिकाणी पेरून ठेवलेल्या आहेत, आपण आज पाहतोय बांगलादेश, पाकिस्तान, चायना हे सर्व देश हे कुठं ना कुठं तरी भारताच्या विरुद्ध मोठे कारस्थान करताना आपल्याला दिसतात. मग त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी
आपल्या सैन्याचं जर खच्चीकरण तुम्ही या ठिकाणी करत असाल तर त्यांच्या विरुद्ध लढण्याची जी प्रेरणा त्यांना भेटायला हवी ती त्यांना भेटणार नाही. यासाठी आपण या गोष्टी टाळायला हव्यात, मात्र त्या टाळताना पण दिसत नाही. बरोबर. आणि अजून एक विषय या ठिकाणी गाजतोय सभागृहामध्ये की याच ऑपरेशन सिंदूरच्या मध्ये चर्चा करत असताना भूतकाळातील गोष्टी या ठिकाणी समोर आणल्या जातात की नेहरूंच्या काळामध्ये काय झालं, इंदिराजींच्या काळामध्ये काय झालं, यांची पाठीमागची युद्ध या ठिकाणी झाली त्याच्याबद्दलही काही ठिकाणी प्रश्न उपस्थित केले जातात. ज्यावेळी जी परिस्थिती होती आपण पाहतोय की 61 युद्ध झालं, 65 युद्ध झालं. बरोबर. चायनासोबतचं युद्ध असो किंवा पाकिस्तानसोबतचे युद्ध असो, आतापर्यंत झालेल्या प्रत्येक युद्धामध्ये ज्या त्या सरकारनं योग्य त्यावेळी साजेशी अशी भूमिका घेऊन योग्य त्या पद्धतीनं त्याला प्रतिकार केलेला आहे. आणि सर्व युद्ध भारतानं चायनासोबतचं युद्ध हे युद्ध विरामामध्ये गेलं. चायनानं ज्या पद्धतीनं एकतर्फी युद्ध विराम केला, सीजफायर केलं, त्यामुळे ते युद्ध तिथं थांबलं. मात्र बाकीचे पाकिस्तानसोबतचे झालेले सर्व युद्ध हे कुठं ना कुठंतरी परिणामकारक होते आणि भारताने ते युद्ध जिंकलेले होते. आणि त्याची एक जबरदस्त चपराक पाकिस्तानला त्या काळातही भेटलेली आहे. आणि आताही ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अतिशय जबर अशा पद्धतीचा प्रतिकार भारताने या ठिकाणी केल्यामुळे पाकिस्तान शांत आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कुठल्याही जुन्या काळातील सरकारला जुन्या झालेल्या युद्धांना पुन्हा त्याचं म्हणजे रिसायटेशन करून आपण त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये. एकमेकाच्या उणिवा बघण्यामध्ये काही अर्थ नाही. त्याच्यामध्ये उणिवा आहेत असं मला वाटत नाही. कारण त्यावेळी भारताकडे जे सैन्यबल त्या ठिकाणी होतं, त्या सैन्यबलाच्या आणि ज्या काही सुविधा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ज्या काही सुविधा त्या काळामध्ये होत्या त्याच्या कम्पॅरिझनमध्ये त्यांनी जे युद्ध केले आणि ते युद्ध जिंकले हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. आज आपले सैन्य टेक्निकली खूप ॲडव्हान्स आहे, ॲडव्हान्स वेपन्स आपल्याकडे आहेत. बरोबर. तर त्या काळामध्ये एवढे ॲडव्हान्स नव्हते, तरीही त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती आणि आपल्या मनोधैर्यानं जे काही युद्ध त्या ठिकाणी जिंकले आणि देशाला एक अभिमानाचे क्षण या ठिकाणी निर्माण करून दिले, हे आपण आपल्या मनामध्ये ठेवले पाहिजे आणि त्याचा गर्व आपण पाळला पाहिजे. नाही की आपण त्याच्यावरती प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायला नकोत असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून देशाच्या सभागृहाचा वेळ आणि त्याचा उपयोग हा चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी झाला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि नक्कीच तुम्हाला या विषयावरती काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज आपली रजा घेतो. धन्यवाद.